टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये मंत्र्यांचे बंगले आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे इथे राहणाऱ्या मंत्र्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय। मी सध्या आहे रवी भवनच्या कॉटेज नंबर 7 मध्ये आणि यामध्ये रात्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुक्कामान होते, परंतु त्यांच्या रूममधलं गिझरच सुरू नव्हतं। त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसातही त्यांना गार पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली होती। शेजारच्या रूममधनं मग पाणी आणावं लागलं अशी परिस्थिती आहे। दरवर्षी लाखो रुपये या ठिकाणी खर्च केले जातात गिझर दुरुस्तीसाठी आणि मेंटेनन्ससाठी, तरी ही परिस्थिती बघा। ही गिझर आहे आणि गिझरच सुरू नव्हतं बघा। हे गिझर सुरूच नाही, बटन लावतोय मी आणि याचा फटका चक्क आज कॅबिनेट मंत्र्यांना बसलेला आहे। आपल्यासोबत इथले सहकारी आहे। काय झालं नेमकं आज? सकाळीला आलो तर आल्याच्या नंतर गिजर स्टार्ट केलं तर ते स्टार्ट काही झालेलंच नाही। मग त्याच्यानंतर मग आता पाण्याची आवश्यकता होती साहेबांना, उईके साहेबांसाठी पाण्याची आवश्यकता होती। तर मग बाजूला जो बाथरूम आहे तर त्याच्यामधून बाथरूममधून बाल्टीभर पाणी काढून सन्यांनी साहेबांसाठी आणावं लागलं, गरम पाणी आणावं लागलं। परिस्थिती आहे का कॅबिनेट मंत्र्यांना त्याचा फटका बसलेला आहे आणि हे सगळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे आहे, मेंटेनन्स नाही आणि त्यामुळे एका मंत्र्यांना याचा फटका बसलेला आहे। बऱ्याच आधी या रवी भवनच्या कॉटेजमध्ये मंत्री राहतच नाही, इथलं कॉटेज बुक करतात आणि रेडिसन ब्लू किंवा मोठ्या हॉटेलमध्ये थांबतात, पण काही मंत्री या ठिकाणी थांबत असतात आणि त्यांनाही या अनास्थेचा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। आणि फक्त हा एक बंगला नाही तर असे अनेक बंगले आहेत रवी भवनमधले। काही ठिकाणी गिझरची समस्या आहे तर काही ठिकाणी इतर समस्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।